हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम जय शिवराय. तर झाली बघा आमची दुपारची झोप. ती सगळं कपडे धुतले, भांडी काय घासली नाही, ती प्यायचं पाणी ती भरून ठेवलं. तर यांचं चाललंय एकट्याचंच फळ लावायचं. मला काय बोलवलं नाही. का हो मला बोलवलं नाही? काय म्हणताय? काय म्हणली? का मला बोलवलं नाही? एकट्याच चाललंय. तुझ्या हाताला लागले नकाला गहुले म्हणून चालू केलं माझं. तरी बळाच शिकून थापलाय, त्यामुळे ठणक धरतंय माझा हात. तर किती खडंग येते आता? ही 28 आहे ते. 28. बया माझ्या नवरा माया करायला लागले बाया मला. बघा असं सुका दुखाला लागलं विगलं तर एकमेकाची माया करायची असते, हाय का नाही? चाललंय आपलं एकट्याच. आणि ठोकळा तर मी अजून हातात बी धरला नाही, कसा वाहतुकीला करते ते. तर मनात जड ती आहे बघा ठोकळा. तर आमच्या शेजारी पासरणीच्या चौका तिकडं स्वयंपाक ती होऊन बघा डोकं बी काही इचराय चालू आहे. तसं मी 4 वाजता झोपेतनं उठून आंघोळच केली ना, आंघोळ केली, कपडे धुतली, सगळं प्यायचं ती हंड घागर ती भरून आपली ठेवली. तर तुम्हाला बघायचं होतं भटी कशी पेटवते ती. काय होय. तर हा बर 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 बर. तर दादाचं सुद्धा आगमन झालंय भटी पेटवायला. हा, भटी पेटवायला दादाचं सुद्धा आगमन झालेलं आहे, हाय का नाही? दक्षिणा गोडधोड काहीच नाही. आता आणते की जिलबी लाडू असते ते की. येत आज बाजार दिवस असतो या. हा, तर काही अशी भटी पेटत होती रोज. आपलं मला कमेंट बी आलती तशी. तो का दिसते का तो का नाना तसं त्यात लाकडं घालायचे. सांगाय कसं काय लाकडं चुलीत घालायचे, पेटवायचं अर्धा तास, मग पेटतंय मनानं पेट घेते या दगडी कोळसा. तर दगडी कोळसा म्हणजे काही असला दगडी कोळसा असतो दगडी कोळसा काही. ही दगडी कोळसा असे लाकडं घातली का पेटतं या. हां, तर ही मोठं मोठं खडं असते ते. तुम्ही आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर ते मोठं मोठं खडं असतं, त्याला हातोडीनं म्हणजे ते पेट घेत. हां, या हातोड्यानं ते बारकं बारकं तुकडं करायचं. समजायला असं सोप्या भाषेत सांग. हां, हा का नाही दादा? दादाने हो का पान बिन हो का हातात घेऊन. दादा कालची एखादा सुलली का नाही? सकाळी सुलले का? काय पोळे बिळे केलते का काय? खीर खाल्ली महादेवाचा भंडारा. हा, कुठं होता भंडारा? आमच्याकडे काय आला नाही. पातेली किटल्या पराती घेऊन कुठं भंडारा होता दादा? महादेवाच्या पुढं. कुठला महादेव? तर त्याची आता पूजा ती करावं लागते. तर ते आता तुम्हाला सकाळच्या व्हिडिओ मध्ये दिसल. मी हरगाला गेलो तर पंगतच होती. तर आज काय आम्हाला फडबीड नाही, म्हणजे लावायचं नाही, हाय लावायचं. पण ते आम्ही गावाला गेले त्याच्यामुळे आम्ही काय थापलं नव्हतं. कोणी पालते इटा घातले ते इथं ही हो काय यांनी हो काय इतकं यांनी भरलंय. आता कवा जायचं होती? पप्पाला नाही होत्या बोट चेंबलं तर कसं व्हायचं या? कसं राहिलं इकडं असं काय काही आमच्या भांडल्यावर वरण किती कशी धरून हाय का? काय करावं आता? लेकरं बघा का तेल बिल लावून चकापक लावलंय डोक्याला, तेल बिल लावला. जरा आता इनी फणी केली. जर आता फडा जाऊन चक्कर मारून यावं म्हणलं. चक्कर मारून येते ते आता ती. मग आल्यावर स्वयंपाक बनवायचा. आणि 4 वाजता काय केलंय? फड लावला, पंज मारली. समजा मग निवांत तिथं जरा बसलो जाऊन गप्पा हाणं. बघा आहे का? तर चला आता आम्हाला चला 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 म्हणलं कामाला. चला कामाला चला. आता हाय की आम्हाला नको म्हणते ते मला. किती राहिले? 10. 10 20 आहेत.
10 बसते ते काय 8 बसते तुझ्या 8 चला ही गाडा बघा मी येऊ का? होय तर आपला गारा विरा भिजलाय मुरलाय सगळं तायडा तिचं दप्तर ती धुते तिकडं तो का मी तिकडं वलाने भर गच्च भरून कपडे ते धुतले चल गाडा करायचा तर चला आता यांना गाडा ढकलू लागते मी तर ती खाली करून येऊस तर मी हो का एक एक भरला आणि आता मला भरू लागितलं हे भरू लागते ते तर मी म्हणलं एका हाताने मी हे करते सकाळ पलीकडे मला जाऊ द्या तर ते दादांनी पान दिलं खायला तर ती काय म्हणते ते पान खाल्लेलं शरीरात चांगलं असतंय आहे का नाही हो? तुम्ही सांगता की रक्त वाढतं आणि पान खाल्ल्यानं पोटातली काय असेल ते म्हणजे नरड्यातली काय असेल ती घाण जाते मग काय माहिती आता तुम्ही कमेंट करून मला सांगा जाते का नाही बस बस आम्ही पायावर पडन दादा गाडा मागवत तर आता ही दुसरा गाडा तर तिथं डिअर कसं गेलं तुम्हाला ते दाखवते चला तर लय लांब आणावं लागतंय बघा ढकलत पण नाही आणि काहीच नाही त्या टोकापासून जे आणावं लागतंय ते लय लांबपर्यंत ए सर बाळामधनं पडा बस तर काही असं डिअर लावलेत आहे का काही हे असं डिअर लावले वडो बस का एका गाड्यात एवढं एक डिअर झाले एक झाले आणि ही एक झाले तर दादा म्हणते चला नको आम्हाला जेवायला बिवायला तर चला मी आता दुसरा गाडा भरते म्हणजे अजून एक परत अर्धा होतो या तर मी सारखं सारखं नाही पण खात कधी तर दिलं तर त्यांनी ते दादा म्हणते तर खात जावा चांगलं असतं हो का नानाचं तर डोळं धुरानं कसं झालं ते बघा की काय करायचं कामच असं आपल्याला आहे पोटाला खायला मिळतं का ह्याच्याशिवाय आपण काय पोट पाणी ह्याच्यावर आहे काय करायचं तर लय मोठी मोठी लागली बा तिथनं जी लागली तो का तिथपर्यंत लागली आणि पहिल्याच हेच वर्ष लागली नाना इतकी मोठी आहे का नाही याच वर्षीला तरी एक माणूस वाढलं म्हणलं तरी त्याचा माल वाढलाच तर झालं आता पेटलं बघा ती भटी त्यातनं वास यायला लागला आता कोळसा पेटला आता ती जाळ इजला का झाला विषय संपला आहे का नाही नाना विषय संपला तर चला आता मला म्हणते इथंच गुलाट्या मारत बसती आणि कवा व्हायचं तुझं तर घेते तर गाडा ती लावून आणि बसते मला वाटलं आजचा दिवस तसंच जातो काय की बिगर कामाचं पण नाही याला काय नाही काय लागलं काम तर एवढंच राहिले आता तर चला आता सगळ्याला बाय